भारताचं स्वातंत्र्य ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. हा प्रवास म्हणजे काही वर्षांची कहाणी नाही, तर अनेक पिढ्यांनी केलेला संघर्ष आहे, त्यांनी दिलेलं बलिदान आहे आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची एक एक महागाथा आहे. चला, आज आपण याच महागाथेचे काही महत्वाचे अध्याय उलगडून पाहूया. पण एक प्रश्न नेहमी पडतो नाही का, की स्वातंत्र्य मिळतं तरी कसं? शांततेच्या वाटाघाटी करून, की शस्त्र हातात घेऊन, की मग सामान्य माणसांनी एकत्र येऊन? गंमत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातना हे तिन्ही मार्ग एकाच वेळी सुरू होते. कधी एकमेकांना समांतर तर कधी एकमेकांमध्ये मिसळून जात होते. ठीक आहे, तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण अगदी सुरुवातीच्या लहान लहान बंडांपासून सुरुवात करणार आहोत. मग पाहूया 1857चा तो महान उठाव, त्यानंतर राजकीय संघर्षाचा नवा मार्ग, क्रांतिकारकांचा उदय आणि शेवटी स्वातंत्र्यासाठीचा तो अंतिम लढा. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, बंडाच्या सुरुवातीच्या ठिणग्या, असंतोषाची पहिली ज्वाला. आपल्याला वाटतं की 1857चा उठाव ही पहिली मोठी लढाई होती, पण खरं तर त्याच्या खूप आधीपासूनच संपूर्ण देशात असंतोषाची आग धुमसत होती. म्हणजे बघा, ओडिशामध्ये पाईकांनी जमीन जप्ती आणि मिठाच्या कराविरोधात शस्त्र उचलली होती. खानदेशात भिल्ल आदिवासी ब्रिटिश सत्तेविरोधात एकत्र आले होते आणि इकडे साताऱ्यात रामोशी समाजाने इंग्रजांच्या आर्थिक शोषणाला जोरदार विरोध केला. जरी हे सगळे उठाव स्थानिक पातळीवरचे होते, तरी एक गोष्ट स्पष्ट होती: स्वातंत्र्याची इच्छा ही देशभर पसरलेली होती. आणि या सुरुवातीच्या संघर्षाला एक धगधगता, तेजस्वी चेहरा होता. तो चेहरा म्हणजे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा. त्यांनी रामोशी समाजाचं नेतृत्व केलं आणि ब्रिटिश सत्तेला थेट मैदानातच आव्हान दिलं. त्यांचा इरादा किती पक्का होता हे त्यांच्या जाहीरनाम्यातूनच दिसतं. त्यात काय लिहिलं होतं माहितीये? आपल्या देशात युरोपियन कुठेही दिसल्यास त्यांना पकडून ठार मारावे आणि सरकारी खजिना लुटावा. विचार करा, हे शब्द हे फक्त शब्द नव्हते, तर त्यावेळच्या बंडाची तीव्रता होती. स्वातंत्र्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी होती. आणि मग या सगळ्या लहान लहान ठिणग्यांची मिळून एक मोठी आग भडकली. तो होता 1857चा महान उठाव. या उठावाने संपूर्ण राष्ट्राला पेटवून दिलं आणि हा ब्रिटिश सत्तेच्या मुळावर घातलेला पहिला देशव्यापी घाव होता. आता या उठावाची कारणं अनेक होती बरं का, पण एक महत्त्वाचं कारण होतं व्यपगत सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. हे धोरण काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखाद्या राजाला स्वतःचा मुलगा नसेल तर त्याचं राज्य थेट इंग्रज हडप करायचे. म्हणजे भारतीय राज्यकर्त्यांच्या वारसा हक्कावर आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर हा थेट हल्ला होता. साहजिकच यामुळे अनेक संस्थानिक प्रचंड चिडले होते. आणि मग एका छोट्याशा गोष्टीने ठिणगी पडली. ती गोष्ट होती एका रायफलच्या काडतुसाची. 1856मध्ये आलेल्या ह्या नव्या एनफिल्ड रायफलच्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावल्याची अफवा पसरली आणि यामुळे हिंदू मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. मग काय, मार्च 1857मध्ये मंगल पांडे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. त्यांना फाशी देण्यात आली आणि मग ही आग पसरत गेली. मे महिन्यात मिरतमधून निघालेलं वादळ थेट दिल्लीत जाऊन धडकलं, जिथे बंडखोरांनी थेट बहादूर शाहांनाच भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. आणि हा लढा काही एका व्यक्तीचा नव्हता किंवा एका जागेपुरता मर्यादित नव्हता. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य असो किंवा कानपूरच्या नानासाहेब पेशव्यांचं नेतृत्व, या उठावाने खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतातील नेत्यांना एका झेंड्याखाली आणलं होतं. पण ब्रिटिशांनी हा उठाव अत्यंत क्रूरपणे मोडून काढला. हजारो लोक मारले गेले. पण या पराभवातून एक खूप मोठा धडा मिळाला. तो धडा हा होता की केवळ शौर्य आणि शस्त्र उचलून चालणार नाही. या बलाढ्य ब्रिटिश सत्तेला हरवायचं असेल तर एका नव्या संघटित मार्गाची गरज आहे. आणि हे आता सगळ्यांना स्पष्ट झालं होतं. आणि याच गरजेतून पुढे आला एक नवा राजकीय मार्ग, आणि तो होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय. 1857च्या उठावानंतर सगळ्यांच्याच मनात एक मोठा प्रश्न होता: आता पुढे काय करायचं? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता? आणि याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातून भारताच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळाली. आता काँग्रेसची स्थापना तर झाली, पण लगेचच त्यात दोन विचारसरणी स्पष्ट दिसू लागल्या. एक होते मवाळ, गोपाळकृष्ण गोखलेंसारखे नेते, ज्यांना वाटायचं की आपण अर्ज विनंत्या करून सनदशीर मार्गाने ब्रिटिशांकडून हक्क मिळवू शकतो. पण याचवेळी एक दुसरा गट होता, जो तरुण होता, आक्रमक होता. त्यांना हे अर्ज विनंत्यांचं राजकारण म्हणजे राजकीय भिकारीपणा वाटायचा. हे होते जहाल. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली या गटाचं एकच म्हणणं होतं:
स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. एक तिसराही मार्ग होता. एक असा गट ज्यांचा ना मवाळांच्या अर्जविनंत्यांवर विश्वास होता, ना जहालांच्या सभाभाषणांवर. हा होता क्रांतिकारकांचा मार्ग, सशस्त्र संघर्षाचा एक समांतर मार्ग. या तरुणांचं म्हणणं स्पष्ट होतं, स्वातंत्र्याची किंमत रक्तानेच चुकवावी लागेल. नाशिकमध्ये सावरकर बंधूंनी अभिनव भारत नावाची गुप्त संघटना सुरू केली. बंगालमध्ये अनुशीलन समिती बॉम्ब बनवून क्रांतीची आग पेटवत होती. आणि मग आले भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद, ज्यांच्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने तर थेट संसदेत बॉम्ब टाकून बहिऱ्या झालेल्या ब्रिटिश सरकारचे कान उघडण्याचा प्रयत्न केला. या क्रांतिकारी मार्गाचं संपूर्ण सार, त्यांची ती भावना जर एका वाक्यात सांगायची झाली तर ती सुभाषचंद्र बोस यांच्या त्या घोषणेत सापडते, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. आणि आता आपण येतोय या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर. स्वातंत्र्यासाठीचा तो शेवटचा लढा, जे खऱ्या अर्थाने एका जनआंदोलनाचं पर्व होतं. आणि या पर्वाचे नायक होते महात्मा गांधी. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात एक असं शस्त्र आणलं ज्याची ब्रिटिशांना कल्पनाच नव्हती. ते शस्त्र म्हणजे सत्याग्रह, अहिंसक प्रतिकार. त्यांनी हा लढा फक्त काही नेत्यांपुरता मर्यादित न ठेवता तो थेट देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाच्या घरात नेऊन पोचवला. पण 1919 साली एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण देशाला मुळापासून हादरून टाकलं. जालियनवाला बाग हत्याकांड, जिथे 400पेक्षा जास्त निशस्त्र लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या एका घटनेने ब्रिटिशांच्या तथाकथित न्यायप्रिय शासनाचा खरा चेहरा समोर आणला. आणि यानंतर अहिंसक प्रतिकाराची भावना अधिकच तीव्र झाली. गांधीजींची रणनीती दिसायला अगदी सोपी होती, पण तिचा प्रभाव प्रचंड होता. काय करायचं तर ब्रिटिश शाळा, कॉलेज, कोर्टांवर बहिष्कार टाका, परदेशी कपड्यांची होळी करा आणि चरखा चालवून स्वतःचे कपडे बनवा. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण, 1930ची दांडी यात्रा. मिठासारख्या सामान्य गोष्टीवरचा कायदा मोडून गांधीजींनी थेट ब्रिटिश सत्तेच्या कायदेशीर अधिकारालाच आव्हान दिलं. आणि मग 1942 साली आला तो शेवटचा आणि सर्वात मोठा लढा, भारत छोडो आंदोलन. या आंदोलनाने या संघर्षाचा कळस गाठला. आणि तेव्हा गांधीजींनी संपूर्ण देशाला एकच संदेश दिला, जो आरपारच्या लढ्याचा संकेत होता. तो संदेश होता, करेंगे या मरेंगे. आता किंवा कधीच नाही, आता माघार घ्यायची नाही. अखेर इतक्या वेगवेगळ्या मार्गांनी अनेक दशके चाललेल्या संघर्षानंतर तो दिवस उजाडला. ऑगस्ट 1947. भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण या स्वातंत्र्याच्या आनंदाला एका मोठ्या दुःखाची किनार होती. ती म्हणजे देशाची वेदनादायी फाळणी. तर मग ध्येय एकच होतं, स्वातंत्र्य. पण ते मिळवण्यासाठी मार्ग किती वेगवेगळे होते. सशस्त्र क्रांतीचा मार्ग, राजकीय वाटाघाटींचा मार्ग आणि अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग. हा सगळा गुंतागुंतीचा प्रवास आपल्याला संघर्षाच्या स्वरूपाबद्दल आणि स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाबद्दल नक्की काय शिकवून जातो, हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.